संक्रांतीला हळदी कुंकू नाही केलं तरी चालेल, परंतु या 6 पिवळ्या रंगाच्या वस्तू वापरायच्या नाहीत. मकर संक्रांती हा सण सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातो. देशभरात मकर संक्रांतीचा उत्साह पाहायला मिळतो. प्रत्येक भागामध्ये मकर संक्रांत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत, त्याशिवाय कोणत्या 6 गोष्टींचा वापर करायचा नाही, तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. नवीन वर्षातील पहिला आणि हिंदू धर्मातील महत्त्वाचा सणापैकी एक असा मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी 2025ला साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात महिला या दिवशी सुगड पूजा करतात. त्यासोबत तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत तिळगुळाचं वाटप करतात. तर पुरुष मंडळींसह मुलं या दिवशी उंच आकाशात रंगीबेरंगी पतंग उडवतात. मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. मकर संक्रांतीला काळा रंग का शुभ मानला जातो हे आपण पुढे जाणून घेणार आहोत. काही जण काळ्या रंगासोबत इतर रंगाचे कपडे किंवा महिला साड्या नेसतात. तर यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत ते पाहूयात. मकर संक्रांतीला या रंगाचे कपडे घालू नयेत. 14 जानेवारी 2025ला सूर्य सकाळी 8:55 मकर राशीत संक्रमण करणार आहे. यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी नेसून येणार आहे. तर देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. देवीने पिवळं वस्त्र परिधान करत हातात गदा आणि केशरी टिळा लावलाय. देवीचं हे रूप यंदा कुमारी आहे. त्यामुळे यंदाच्या मकर संक्रांतीमध्ये पिवळ्या रंगाचे कपडे वर्ज्य आहेत. पण महिलांनी मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी, लाल, गुलाबी, केशरी रंगाची साडी नेसणे शुभ आहे. संक्रांतीला या 6 गोष्टींचा वापर चुकूनही करू नका. यंदा मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाचे कपडे, पिवळ्या रंगाच्या वस्तू, त्यासोबत देवी केशरी टिळा लावून आल्यामुळे केशरी रंगाचा टिळा, जाईच्या फुलांचा गजरा, पिवळ्या रंगाच्या बांगड्या, पिवळ्या रंगाची फुले वर्ज्य आहेत. काही जणांचे म्हणणे आहे की फक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये, इतर पिवळ्या रंगाच्या वस्तू वापरल्या तर चालतील. परंतु काही मान्यतेनुसार पिवळ्या रंगाच्या इतर वस्तू देखील वापरू नये असे म्हटले जाते. आपण या गोंधळात पडून राहण्यापेक्षा आपल्या जवळच्या ज्योतिषाला जाऊन योग्य ती माहिती विचारणे जास्त फायदेशीर ठरेल. तसेच ज्या लोकांना या गोष्टींमध्ये विश्वासच नसेल त्यांना जे योग्य वाटेल ते केले तरी देखील चालेल. तसेच मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालणे देखील शुभ मानले जाते. मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी. त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना महत्त्व आहे. त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या आवर्जून भरा. आता पाहूया सगळ्यांनाच पडलेला प्रश्न, तो म्हणजे मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का घालतात. अनेक कुटुंबात काळा रंग आणि काळ्या रंगाचे कपडे अशुभ मानले जातात. हिंदू धर्मात शुभ कार्यात काळा रंग वापरत नाहीत. मात्र मकर संक्रांतीच्या दिवशी काही लोक काळ्या रंगाचे कपडे घालतात. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची काही ठिकाणी पद्धत आहे. कारण काही जणांचं म्हणणं आहे की काळा रंग हा अशुभ नाही. सौभाग्य लेणं मंगळसूत्रांच्या मण्यांचा रंगही काळाच असतो. मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्यामागे अजून एक कारण म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो. दुसरं महत्त्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते. थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची पद्धत आहे. तुम्ही जिथे राहत असाल तिथे जर काळ्या रंगाचे वस्त्र संक्रांतीला परिधान करत नसतील तर तुम्ही देखील वस्त्र घालू नये. संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र घातलेच पाहिजे ही कुठलीही प्रथा किंवा नियम नाही. काही लोकांची मान्यता आहे म्हणून ते काळा रंग संक्रांतीला परिधान करतात आणि काही ठिकाणी ती पद्धत नसल्यामुळे ती लोक काळा रंग अशुभ आहे असं मानतात. आपली जी मान्यता असेल त्यानुसारच आपण वागले पाहिजे. आता पाहूया मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टींचे दान करू नयेत.
शास्त्र असं सांगतं की मकर संक्रांतीच्या दिवशी झाडू चुकूनही दान करू नये, कारण की असं दान अशुभ मानले गेलं आहे. झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि याला दान करणे म्हणजे लक्ष्मी दान करणे असं होईल. या दिवशी झाडू दान केल्यामुळे आपल्या घरात गरिबी येते असं देखील म्हटलं जातं. धारदार वस्तू सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी दान करू नये. तीक्ष्ण किंवा धारदार वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा असते, त्यामुळे हे दान केल्याने घरात कलह आणि दुर्दैव येऊ शकते. धारदार वस्तू म्हणजेच चाकू, सुरी, कात्री अशा वस्तू दान करू नये. याशिवाय काचेच्या वस्तू, स्टील, ॲल्युमिनियम, लोखंडाच्या वस्तू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वापरलेल्या वस्तू मकर संक्रांतीच्या दिवशी दान करू नये. फक्त मकर संक्रांतीलाच नाही तर इतरही दिवशी या वस्तू दान केल्यास घरात दरिद्री येण्याची शक्यता आहे. यामुळे शास्त्रात सांगितलेल्या या गोष्टींचे आपण सगळ्यांनी पालन केले पाहिजे. मकर संक्रांतीच्या दिवशी तेल दान करणे देखील अशुभ मानले जात नाही. हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की या दिवशी तेल दान केल्याने व्यक्तीला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. या दिवशी तेल दान केल्याने व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तेल दान न करणेच चांगले. या व्हिडिओ दिलेली माहिती केवळ माहितीच्या आधारावर आहे. कुठलीही अंधश्रद्धा किंवा चुकीची माहिती समाजात पसरवणे हा या व्हिडिओचा अजिबात उद्देश नाही. त्यामुळे तुमच्याकडे जी प्रथा आहे किंवा ज्या पद्धतीने संक्रांत साजरी केली जाते तशीच करावी. जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात, परंतु फक्त आपले मत बदलले म्हणून कुठलीही गोष्ट बदलत नाही. ती ज्याची त्याची मान्यता असते. जसे की काही लोक नॉनव्हेज खाणं म्हणजे जिवंत जीव मारणे आणि पाप करणे असे मानतात. त्याउलट काही लोक नॉनव्हेज खातात म्हणजे त्यांना वाटत नाही की हे पाप वगैरे आहे. तशाच पद्धतीने प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आपल्याला जे योग्य वाटते ते करावे. तुम्हाला जर अजून माहिती जाणून घ्यायची असेल आणि तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन विचारू शकता. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.